पार्थ पवार यांना केंद्रात मंत्री बनवा. राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांची सुनेत्रा पवारांकडे मागणी. पार्थ पवारांना राष्ट्रवादीतील अनाजी पंथांचा विरोध असल्याची पत्रातून टीका. तर या पत्रानंतरच पटेल आणि तटकरे मुख्यमंत्र्यांना भेटल्यानं चर्चांना उधाण. राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. तटकरे पटेल यांच्या भेटीनंतर पार्थ पवारांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा. मुख्यमंत्र्यांसोबत राजकीय विषयांवर खलबत झाल्याची माहिती. येत्या 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. आमदार रवी राणा यांचा खळबळजनक दावा. केंद्रात सुप्रिया सुळे तर राज्यात सुनेत्रा पवार कारभार पाहतील. रवी राणा यांची भविष्यवाणी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. शिंदेंच्या निवासस्थानी पार पडली बैठक. ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रते प्रकरणी भेट घेतल्याची माहिती. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 20वा दिवस. दिल्ली हायकोर्टाकडून वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त. अनेक सेलिब्रिटी राजकीय नेत्यांचा वांगचुक यांना जाहीर पाठिंबा. केईएम रुग्णालयातील परिचारिका वसतिगृहातील कॅन्टीनवर एफडीएची कारवाई. अन्नतळी आढळल्यानंतर कॅन्टीन तात्काळ बंद करण्याची एफडीएकडून नोटीस. अन्न पुरवठ्यादाराचा परवानाही निलंबित. कोस्टल रोड बोगद्यात सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होणार. आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांवर दिशादर्शक फलक बसवणार. कार लागल्याच्या घटनेनंतर महत्त्वाचा निर्णय. पुण्यामध्ये बिल्डर खलील शेख यांची आत्महत्या करण्यापूर्वी बनवला व्हिडिओ. सुसाईड नोटमध्ये रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचं नाव. धंगेकर आणि त्यांच्या पत्नीसह 14 जणांविरोधात स्वारगेट पोलिसात गुन्हा. मीरा रोडच्या जेपी नॉर्थमध्ये भीषण अपघात. 10व्या मजल्यावरून क्रेन कोसळली. एकाचा मृत्यू, काही जण जखमी. घटनेचं कारण मात्र अस्पष्ट. नाशिकमध्ये कोथिंबिरीला विक्रमी भाव. कोथिंबिरीच्या एका जोडीला तब्बल 281 रुपये उच्चांकी दर. घाऊक बाजारात 100 जोड्यांना 28,000चा विक्रमी दर. नाफेडच्या कांदा खरेदीला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद. सलग 5 ते 6 वेळा दरवाढ करूनही शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. नाफेडकडून 2 महिन्यात केवळ 19,400 मेट्रिक टन कांद्याची खरेदी. देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा. हरियाणातील जिंद ते सोनीपत रेल्वे मार्गावर धावणार ट्रेन. हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर चालणारी भारतातील पहिली ट्रेन रुळावर. इस्रोमध्ये 100हून अधिक शास्त्रज्ञांचे राजीनामे. महत्त्वाच्या प्रकल्पांना धक्का बसण्याची शक्यता. गगनयान मोहिमेसाठी इस्रो सतर्क, तर प्रकल्प पूर्ण होईपर्यंत व्हीआरएस आणि राजीनाम्यांवर निर्बंध. Thank you.